आज आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे आणि आपण बघितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा मोर्चा आलेला आहे, तरुण वर्ग या ठिकाणी आलेला आहे। आपण बघितलं त्यांच्या हातामध्ये बाबासाहेबांचा पोस्टर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोस्टर आहेत, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI आणि अनेक संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन NSUI यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशासाठी आंदोलन केलं? काल आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या रिफॅक्टरीजवळ सभासद सभासद नोंदणी करत होतो। सभासद नोंदणी करत असताना जे काही ABVPचे गुंड आहेत त्या गुंडांनी येऊन आमच्यावरती हल्ला केला, आम्हाला मारहाण केली। आमचा जो टेबल होता तो टेबल त्यांनी फेकून दिला आणि तो टेबल फेकताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या डोक्याला मारहाण लागली। त्याचा वापर करून ते आमच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मला स्वतःला असेल खूप छातीला जखम झालेली आहे। आमचा हा गणेश कार्यकर्ता आहे, याला खाली पाडून त्यांनी मारहाण केलेली आहे। आमची महिला आम्हाला मारतायत म्हणून आमची ज्यावेळेस विद्यार्थिनी कार्यकर्ती मध्ये आली त्यावेळेस तिचा हात पेरगळला आणि तिचा हात सुजलेला देखील आहे। तर असा हा जो काही भ्याड हल्ला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या विरोधामध्ये आज विद्यापीठामध्ये सर्व जे काही संघटना आहेत, समविचारी संघटना, ह्या सगळ्या लोकशाहीवादी संघटना, आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत आणि बाबासाहेबांच्या साक्षीनं आम्ही त्यांना आव्हान देतो की तुम्ही जर आमच्यावरती असे भ्याड हल्ले कराल तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही तुमची जागा तुम्हाला दाखवून देऊ। नेमकं काय झालं, कशावरून त्यांनी तुमच्यावर हल्ला केला? ज्यावेळेस जसं कॉम्रेडने सांगितलं की आम्ही सभासद नोंदणी करत होतो त्यावेळेस ते अचानक येत आहेत आणि मुली तिथं मेंबरशिप करताना सभासद नोंदणीचे ते त्यांच्या हातातले बुक उचलत आहेत आणि नंतर बँच ढकलून देत आहे, म्हणजे त्यांना लागतं आणि ते मुलींना परत सांगतात की आम्हीच त्यांना जखम केली, स्वतः काट्या घेऊन येतात। आम्हाला 1 मिनिटाचा सुद्धा त्यांना टाईम दिला नाही, लगेच मारामारी करायला सुरुवात केली। ज्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांना मारहाण सुरू होती, 4 जणांना 5-5 जण ते तुडवून मारत होते आणि त्यावेळेस मी आतमध्ये त्यावेळेस असं म्हणतात की भारतामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या नाऱ्यासहित हे पुढे जातात, जसं की गौहत्यासारख्या त्या गुन्हे करतायत। पण ज्यावेळेस महिलांना मारतात यावेळेस त्यांना काही वाटत नाही आणि ABVPचे कार्यकर्त्यांनी एवढे अमानुषपणे आमच्या कार्यकर्त्यांना मारलं आणि आमच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले। ABVPची जी दादागिरी आहे ती नेहमी आपल्याला या पुणे विद्यापीठात दिसून येते, काय सांगाल, काय झालं? खरं तर या भ्याड हल्ल्याचा मी जाहीरपणाने इथे निषेध करते। तुम्ही 4-5 जणांचा समूह बघता येता आणि कुत्र्यासारखं त्यांच्यावरती लचके तोडण्यासाठी तुटून पडता, खरं तर हे निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःच हल्ला करता आणि परत स्वतःच जाऊन रडता, म्हणजे तुम्ही सावरकरांची औलाद आहात। आणि त्याच्यानंतर ही हल्ले करण्याची जी जात आहे ना, ही ती नथुराम गोडसेंपासून सुरू झालेली आहे। खरं तर मला हे असं सांगायचं आहे की ही लोक, हे जे आमचे विद्यार्थी आहेत, हे जे आमचे बंधू भगिनी आहेत, हे पद्धतशीर आणि योग्य रीतीने त्यांच्या पद्धतीने कुलगुरूंच्या परमिशन सहित ते त्यांची सभासद नोंदणी करत होते आणि हे लोक येत आहेत आणि यांना जाब विचारून यांच्यावरती डायरेक्ट हल्ला करतायत। खरं तर हे ABVP कार्यकर्ता म्हणायची यांची लायकीच नाहीये, मी तर ह्यांना डायरेक्ट गुंडच म्हणते। आणि ह्या कॅम्पसमध्ये या कुलगुरूंनी आणि या RSSने पाळलेली ही सगळी गुंडच आहेत आणि ही गुंड येतात आणि आमच्या बंधू भगिनीवरती हल्ला करतात आणि त्यांच्या नरड्यावरती बसून त्यांना शिवीगाळी करतात, जातीवाचक शिवीगाळी करतात। तर मी या सर्वांच्या समोर फक्त माझी अशी मागणी आहे की या विद्यार्थ्यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। वारंवार होते, याच्या मागे कोण आहे, कोणती याला नक्कीच राजकीय पाठबळ आहे, या गुंडांच्या पाठीमागं कोण आहे, यांच्या पाठीमागे? नक्कीच म्हणजे काल ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला आम्ही FIR दाखल करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस ते ABVPचे गुंड देखील आमच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते। माझ्या समोर ज्यावेळेस इथलं पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत ते त्यांचं ज्यावेळेस ऐकत नव्हते त्यावेळेस ABVPचा एक गुंड त्या अधिकाऱ्यांना माझ्या समोर बोलला की तुम्ही जर माझं ऐकत नसाल तर आम्ही वरिष्ठांना कळवू। वरिष्ठ म्हणजे कोण? या राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत, हे सगळ्या या प्रकरणाला जबाबदार आहेत। या राज्यामध्ये हे जे काही अराजकतेचं वातावरण आहे, मराठा आंदोलनाच्या दरम्यान मराठा बांधवांवरती हल्ला असेल, बाकीचे वेगवेगळे जे काही आपले समूह आहेत, जे काही वंचित घटक आहेत त्यांच्यावरती होणारे हल्ले असतील आणि आता विद्यापीठामध्ये दलित आदिवासी बहुजनांवरचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यावरती हे जे हल्ले आहेत हे जाणीवपूर्वकरित्या हे षडयंत्र आहेत। आपण बघितलं की मराठवाडा विद्यापीठात सुद्धा यांनी हल्ला केला होता आणि मराठवाडा विद्यापीठाचं काय, पण पुणे विद्यापीठात सुद्धा वारंवार त्यांची दुडगुस चालू असते, काय सांगाल या गुंडशाहीला? ABVPच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून सांगू शकतो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा मार्क कमी पडलाय का? या ठिकाणावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा देतो, जर पुरोगामी विचारसरणीच्या एका बी विद्यार्थ्याला जर तुम्ही हात लावत असाल तर ते हात आणि पाय काढायचे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पाय काढून ठेवू, हात काढून देऊ, पण आमच्या एका बी मुलीला आणि एका बी मुलाला, एका बी विद्यार्थ्याला जर हात लावत असाल तर आम्ही एका बी ABVPच्या कार्यकर्त्याला सोडणार नाही आणि एका बी कॉलेजमध्ये, एका बी विद्यापीठात ABVPच्या कार्यकर्त्यांना आम्ही फिरून देणार नाही, असे या ठिकाणावरून आम्ही तुम्हाला सांगतो. काल विद्यापीठामध्ये SFIचे विद्यार्थी सभासद नोंदणी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी नव्हे तर गुंडांनी त्यांना प्री प्लॅन करून तब्बल 40 ते 50 जणांनी मारलं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांची सत्ता आहे म्हणून ते या पद्धतीने वागतात आहे. त्या उलट ज्या विद्यार्थ्यांनी मार खाल्ला त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता, तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मेडिकल मॅनेज करणं, पोलीस प्रशासन मॅनेज करणं, अशा पद्धतीचं काम भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी इथं केलेलं आहे. विद्यापीठामध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये अनेकदा भाजपशी समविचारी संघटनांच्या, विद्यार्थी संघटनांचा या ठिकाणी संघर्ष होताना आपण पाहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, युक्रांत असेल, SFI असेल, त्याच्यानंतर समाजवादी विचारसरणीच्या अनेक विद्यार्थी संघटना भाजपसोबत संघर्ष करताना आपल्याला दिसून येतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आम्ही या ठिकाणी सज्जड इशारा देतोय की आम्ही झेंडे घेऊन आणि कॅन्डल घेऊन मोर्चे काढणारे नाही. आम्ही तुम्हाला इटका जवाब पत्तरनी देणार, दिसल तिथं ठोकून काढणार पण आवडत नाही म्हणून. आणि आम्ही माफीसुद्धा मागणार नाही, कुणाला फोनसुद्धा करणार नाही. कॉम्प्रोमाइज करतो, या भेटू बसू, काहीच विषय नाही. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले, जो आपल्या कॉलरपर्यंत येईल, जो आपल्या विद्यार्थ्यांना हात लावल, त्याचा हात काढल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही. आज SFIवर हात टाकलाय, उद्या त्यांनी कोणत्याही विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यावर, मुलीवर जर पुन्हा हात लावायची हिंमत केली तर आम्ही त्यांना योग्यरित्या मारूनच उत्तर देणार, बोलून उत्तर देणार नाही. आता कुलगुरूंना भेटणार आहोत, कुलगुरूंना विचारणार आहोत की तुम्ही कारवाई करणार आहात की नाही करणार आहात. नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, त्याचबरोबर सर्व समविचारी पक्ष, संघटना, विद्यार्थी संघटनांच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहोत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. संविधानिकरित्या त्यांच्यावर जर कारवाई करणार नसाल तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन SFIच्या मागे खंबीरपणे उभं आहे, हेच या ठिकाणी बोलतो. वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी, फादर कमिटी, सर्वच आम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्यावर झालेला अन्याय सहन करणार नाही, एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम. आपण बघितलं की ABPवाले नेहमी या ठिकाणी येऊन गुंडशाही करतात. त्यांना प्रशासन आणि प्रशासनाला सुद्धा त्रास देतात, ते पोलिसांना त्रास होतो या ठिकाणी. काय सांगाल या गुंडशाहीबद्दल? या गुंडशाहीबद्दल पहिलंच उत्तर दिलेलं आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यापीठात. तुम्ही बघितलं औरंगाबाद विद्यापीठामध्ये परत एकदा त्यांना जर इथं त्यांचा माज मोडायचा असेल तर तुम्ही परत एकदा करून दाखवा ही गोष्ट, मग तुम्हाला आम्ही दाखवू काय असतं ते. राहिली गोष्ट याची आहे की यांची जी हुकुमशाही चाललेली, यांची जी दादागिरी चाललेली, ही मोडीत काढणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. आता इथं सगळ्या पुरोगामी संघटना, आंबेडकरी संघटनेनी कंटिन्यू ॲक्टिव्ह राहून यांचा माज आपल्याला मोडायचा आहे. ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मी एवढी सांगू इच्छितो. आणि ह्या कुलगुरावरती आणि उपकुलगुरावरती सगळ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ज्यांच्याबरोबर घडलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेत आणि यांचे झेंडे या लोकांनी सिक्युरिटीच्या कॅबिनमध्ये ठेवलेत. दुसरी गोष्ट, एप्रिलमध्ये इथं शिवाजी हॉल होता, हा फोडला तोडला ABPच्या गुंडांनी, तरी देखील त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. म्हणजे हे प्रशासन नेमकं कोणाच्या बाजूने, विद्यार्थ्याच्या बाजूने की BJPच्या बाजूने आहे, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्याचं चिंतन करायची गोष्टच नाही आहे, कारण त्याचा गृहमंत्री तोच सडक्या मेंदूचा बसलेला आहे. जरांगे पाटलांनी बी सांगितलं की तो सडकाच आहे. आणि आजपर्यंत सांगतो की बाबा तुम्हाला परत आणखीन इशारा देतो आहे आम्ही. तुम्ही बघितलं असेल शाही प्रकरणातनं, जर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर हात लावाल तर लक्षात घ्या, तुमच्या हात गळ्यात आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढाच इशारा देतो. काय सांगाल? काय ABVPची दादागिरी चालू आहे, आम्ही ती दादागिरी खपवून घेणार नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना, दलित आदिवासी विद्यार्थ्यांना धरून मारते. आमची मागणी आहे की कुलगुरूंवरती आणि ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना, ज्यांनी कुणी मारहाण केली त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून हाकलून दिलं पाहिजे. ही कारवाई होत नसेल, युवक क्रांती दल आणि समविचारी संघटना आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू.